एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 27 वर्षीय तरुण होता। हातामध्ये मोठा मोबाईल होता, इंटरनेटचा वापर करत होता आणि इंटरनेटचा वापर करत असताना मोबाईलमध्ये सोशल मीडियासुद्धा आला होता। मग एक दिवस अशाच पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करत असताना त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सुंदर तरुणी दिसली आणि त्या तरुणीचे काही फोटो हा तरुण बघू लागला, काही फोटो लाईक करू लागला, तिच्या काही कमेंट आहेत त्यासुद्धा वाचू लागला। अशा पद्धतीनं या तरुणाने त्या तरुणीचे काही फोटो लाईक केले होते आणि तो तिचे फोटो बघत होता। मग त्या तरुणीला सुद्धा या तरुणाकडे लक्ष आलं आणि त्या तरुणीनं एक मेसेज त्या तरुणाला केला आणि तो मेसेज पाहून ते तरुण अगदी भावुक झाला, आनंदित झाला आणि त्या तरुणीसोबत बोलू लागला। कारण की त्या तरुणीनं त्या तरुणाला मेसेज करून सांगितलं होतं की माझी काही मजबुरी आहे, परिस्थिती हातबल आहे, मी माझं घर व्यवस्थित चालू शकत नाही, म्हणून मी काय करते सोशल मीडियाच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांसोबत व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल करून संपूर्ण कपडे काढून तिचं संपूर्ण शरीर समोरच्या व्यक्तीला दाखवते। पण मात्र हे सगळं दाखवत असताना ती स्वतःचा चेहरा झाकवते आणि चेहरा दाखवून ती समोरच्या व्यक्तीला सगळं दाखवते आणि 10 मिनिटाच्या व्हिडिओ कॉलसाठी ती महिला 1000 रुपयाची रक्कम घेते। ही तिची परिस्थिती आहे, त्यामुळं ती अशा पद्धतीचं काम करते। असा मेसेज तिनं त्या तरुणाला केला। मग त्या तरुणाने हा मेसेज वाचल्यानंतर त्याला सुद्धा वाटलं की बाबा या तरुणीची मजबुरी आहे, ती मोठ्या आर्थिक संकटात आहे, म्हणून कदाचित स्वतःचा चेहरा झाकून संपूर्ण कपडे काढून म्हणजे नग्न होऊन ती समोरच्याला व्हिडिओ कॉल करत असेल आणि 10 मिनिटाचा व्हिडिओ कॉल करून 1000 रुपये कमवत असेल। मग तो तरुणसुद्धा भावनिक झाला आणि दोघा जणांचं त्या ठिकाणी चॅटिंगच्या माध्यमातून बोलणं चालणं सुरू झालं। मग त्या तरुणीने त्या तरुणाला सांगितलं की तू काय कर, टेलिग्रामवर ये, टेलिग्रामवर येऊन आपण त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल करू, जेव्हा जेव्हा तुला वाटेल तेव्हा तेव्हा मी तुला व्हिडिओ कॉल करेल, सगळं काही दाखवेल, त्या बदल्यात तू मला काही रक्कम दे। मग अशा पद्धतीनं तो तरुण त्या तरुणीला रक्कम देऊ लागला आणि काही वेळ तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करू लागला। पण मात्र हे सगळं करत असताना त्या तरुणाला आता मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा वैताग आला होता। तो तरुण त्या तरुणीला आणि ती तरुणी त्या तरुणाला म्हणली की आता काय करू, आपण इथून पुढं व्हिडिओ कॉलवर हे सगळं करणं बंद करू, काय करू एकमेकांना प्रत्यक्षात भेटू आणि प्रत्यक्ष भेटूनच सगळं काही करू। मग तरुणसुद्धा उत्साही होता, आनंद होता, त्यालासुद्धा त्या तरुणीला भेटू वाटत होतं, त्या तरुणीलासुद्धा त्या तरुणाला भेटू वाटत होतं। म्हणून यांनी एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका लॉजमध्ये भेटायचं ठरवलं आणि हे दोघंजणं एकमेकांना भेटण्यासाठी एका लॉजमध्ये गेले। जे पहिले प्रत्यक्षात व्हिडिओ कॉलवर करत होते ते आता प्रत्यक्षात दोघं एकमेकांसोबत करत होते। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामधून एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आंध्र प्रदेश राज्यातील प्रकाशम जिल्ह्यातील चर्लापल्ली गावामध्ये, शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे 2019 पासून। 2019 मध्ये सोशल मीडियाचा वापर करत असताना या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाची सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातल्या देवराईमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती। आणि ओळख अशा पद्धतीनं झाली की त्या तरुणीनं थेट त्याला मेसेज केला होता आणि त्या मेसेजमध्ये सांगितलं होतं की ती काय करते, स्वतःचे संपूर्ण कपडे काढते, चेहरा झाकते आणि संपूर्ण व्हिडिओ कॉलवर 10 मिनिटं समोरच्या व्यक्तीला सगळं दाखवते आणि 1000 रुपयाची रक्कम घेते। पण मात्र ही तिच्या मजबुरी असल्यामुळं, हातबल असल्यामुळं, परिस्थिती बिकट असल्यामुळं ती हे काम करते असं तिनं नम्रपणानं, स्पष्टपणानं त्या तरुणाला सांगितलं होतं। म्हणून तो तरुण त्या तरुणीकडं आकर्षित झाला होता। बघता बघता या दोघा जणांचं बोलणं चालणं सोशल मीडियावर अशाच पद्धतीनं चालू राहिलं। कधी व्हिडिओ कॉल काय, कधी मेसेज काय, कधी फोनवर काय, बोलणं चालणं एवढ्या मोठ्यापर्यंत वाढलं की आता यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं, एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नव्हतं। बघता बघता 2019 पासून ते 2021 पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं बोलत होते
कारण की देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडे लॉकडाऊन लागलेलं होतं, प्रत्यक्ष यांना भेटता येत नव्हतं. पण मात्र जेव्हा लॉकडाऊन उघडलं तेव्हा 2021मध्ये हे प्रत्यक्षात यांनी भेटायचं ठरवलं. तेव्हा त्या तरुणीनं त्याला थेट आंध्र प्रदेशामधून उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये भेटायला बोलवलं 2021मध्ये. हा तरुणसुद्धा तिला भेटायला उत्साहीपणानं गोरखपूरमध्ये गेला, तिला घेऊन एका लॉजवर गेला, तिच्यासोबत त्या ठिकाणी सगळं काही मनमोकळेपणानं केलं, जे आधी दोघंजणं व्हिडिओ कॉलवर करत होते. पण मात्र हे सगळं करत असताना त्या तरुणीनं त्या तरुणासोबत नको तसे व्हिडिओ, नको तसे फोटो लपून लपून छपून काढले होते आणि तेच फोटो तेच व्हिडिओ दाखवून त्या तरुणाला ती आता ब्लॅकमेल करत होती. माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझे फोटो व्हायरल करेल, माझी परिस्थिती अवघड आहे, खराब आहे, असं ब्लॅकमेल ती त्या तरुणाला करत होती. बघता बघता तो तरुणसुद्धा तिच्या बोलण्यामध्ये अडकत होता. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं. बघता बघता दिवसामागं दिवस जात होते आणि ती तरुणी त्याच्याकडं लग्नाचा तगादा लावत होती. अखेर तारीख आली होती 2025ची. मार्च 2025मध्ये दोघा जणांनी UPमध्येच एका ठिकाणी एका परिसरामध्ये लग्नसुद्धा केलं आणि लग्न करून त्या तरुणीला थेट हैदराबादमध्ये ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी तिला घेऊन आला. मग त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर दोघंजणसुद्धा चांगल्या पद्धतीनं राहू लागले, नवरा बायकोसारखं राहू लागले. पण मात्र लग्नाचे काही दिवस झाल्यानंतरच त्या तरुणीनं त्या तरुणाकडून पैसे उकळायला सुरुवात केली. काही काम आहे, असं आहे, तसं आहे, असं आहे म्हणून त्याच्याकडून पैसे काढायला सुरुवात केली आणि अखेर 4 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम घेऊन ती तरुणी, घरातले दागिने घेऊन ती तरुणी फरार झाली, पसार झाली, बेपत्ता झाली. मग आता बायको कुठं गेली, काय गेली, त्या तरुणाला काहीही समजत नव्हतं. म्हणून त्यानं तिचा शोध घ्यायचा ठरवलं. ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली. ती ज्या गावची आहे त्या गावामध्ये जाऊन तिचा शोध घ्यायचा ठरवला. त्या गावामध्ये अखेर तो गेला, तिचा शोध घेतला. तेव्हा समजलं की त्या तरुणीचे या अगोदरच 3 लग्न झालेले आहेत आणि हा तिचा 3रा नवरा आहे. पहिल्या नवऱ्यासोबत तिचं घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे, पण मात्र दुसऱ्या नवऱ्याला तिनं घटस्फोट दिला नाही, त्याच्यापासून ती वेगळी झाली नाही. तरीसुद्धा तिनं 3रं लग्न याच्यासोबत केलं. ती लपून छपून कोणाला तरी बोलत होती. जेव्हा हा तिला विचारत होता तेव्हा ती सांगत होती की नातेवाईकाला बोलते, जवळच्या लोकांना बोलते, पण मात्र ती तिच्याच दुसऱ्या नवऱ्याला बोलत होती असं त्या तरुणाच्या लक्षात आलं. म्हणून त्यानं त्याच ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये त्या तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करायचं ठरवलं. पण मात्र प्रकरण हैदराबादमधल्या आंध्र प्रदेशमध्ये घडल्यामुळं त्या पोलिसांनी सांगितलं की ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तुम्ही जा आणि रीतसर गुन्हा दाखल करा. आता त्या तरुणानं थेट पुन्हा त्याच्या ठिकाणी येऊन त्या तरुणीविरोधात रीतसर तक्रार आणि गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामधून त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याची गेलेली रक्कम त्याला वापस मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत. पण मात्र दुसरीकडं तुम्हाला सुद्धा सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत आहेत. कारण की सोशल मीडियाचं जग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्यामुळं तुम्ही सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. जर असं कोणाच्या सोबत घडत असेल त्याला सुद्धा सावध केलं पाहिजे असं एकंदर आपल्या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.